खरं म्हणजे या ठिकाणी जवळजवळ 680 मिलीमीटरच्या आसपास या ठिकाणी हा पाऊस डहाणू त्याचप्रमाणे पालघर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पडलेला आहे. चिंचणी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी धोबी तलाव असेल, पोसेरी तलाव असेल किंवा आपलं चिंचणीचे आपलं काजलपाडा असेल आणि इंग्लिश मिडियम स्कूल आहे एम बी जोशी, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि परिणामस्वरूप लोकांचं जगणं असह्य झालेलं आहे. त्यांना अनेक ठिकाणी त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आणि एक या भागाचा एक आपलं आमदार या नात्याने या ठिकाणी जी परिस्थिती मी प्रत्यक्ष बघितल्यानंतर की जेवढे तलाव आहे या तलावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आदिवासी बांधवांची वस्ती ही मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आज त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं, मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. परिणामस्वरूप घरातलं जे अन्नधान्य असेल, कपडे असेल, संपूर्ण त्या ठिकाणी म्हणजे आपलं उद्ध्वस्त झालं असं म्हणायला हरकत नाही. आज आणि अशा परिस्थितीमध्ये एक शासन म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि जेवढे जे तलाव आहे त्या तलावांच्या आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणं खूप गरजेचं आहे. आणि निश्चितच त्या पद्धतीने संरक्षण भिंत बांधून त्या लोकांच्या कायमस्वरूपी ते पाणी घरात शिरणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी नियोजन करतो आहे. पण हे करत असताना माझी जे रहिवासी आहेत त्यांना माझी विनंती आहे की भविष्य काळामध्ये कुठल्या तलावाच्या आजूबाजूला तुम्ही घरं बांधू नका. असं तलावाच्या बाजूच्या परिसरापासून बरंचसं लांब असेल त्या ठिकाणी ते घरं बांधणं गरजेचं आहे. आणि एक सांत्वन म्हणून निश्चितच आम्ही जे शक्य असेल ते आम्ही निश्चित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो.